प्रभाग रचना बदलल्यास कारवाई होईल। खासदार निलेश लंके यांचा प्रशासनाला थेट इशारा। वार्ड चेंज केला तर परिणाम भोगा। लंके, कळमकर, राठोड, गिरीश जाधव आक्रमक। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवरून वातावरण चांगलंच तापलं आहे। खासदार निलेश लंके, माजी नगरसेवक गिरीश जाधव, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड आणि योगीराज गाडे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे। या नेत्यांनी स्पष्ट सांगितलंय, 2018 साली जी कायद्यानुसार प्रभाग रचना निश्चित झाली तीच रचना जशीच्या तशी कायम ठेवा। कोणताही गटफोडीचा, भूगोल झाकण्याचा किंवा पक्षपातीपणा दाखवणारा बदल झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। 10 जून 2025 रोजी शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार प्रभाग रचना ही 2011च्या जनगणनेनुसार 10% लोकसंख्या फरकाच्या मर्यादेत भौगोलिक सलगतेसह आणि नैसर्गिक सीमा लक्षात घेऊनच करणे बंधनकारक आहे। या पाचही नेत्यांनी प्रशासनाला पत्राद्वारे बजावलंय की शासन आदेश व निवडणूक आयोगाचे नियम पाळले नाहीत तर निवडणूक प्रक्रियेवरच संशय निर्माण होईल आणि मग आम्हालाही कठोर कारवाई करावी लागेल। आगामी जी अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे या संदर्भामध्ये मागच्या 10 जूनला शासनाचा आदेश आलेला आहे की 4 सदस्य जी प्रभाग प्रणाली आणि ही सदस्याची जी प्रणाली आहे यानुसारच तो आदेश शासनाने दिला आणि त्यानुसार आता ज्या महापालिका निवडणुका होतील त्या 4 सदस्य प्रभागाच्या निवडणुका होणार आहेत। तर त्या संदर्भामध्ये मागच्या वेळेस देखील 2018 साली ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस बऱ्याचशा हरकती ह्या करण्यात आल्या होत्या की कशा पद्धतीने प्रभागामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होऊन किंवा बऱ्याच जणांच्या हरकतींमधून हे आलं की जी पण काही नियमावली आहे शासनाची, महाराष्ट्र पालिकेचे अधिनियम आहेत त्या आदेशाला बांधील राहून प्रशासनाने ह्या प्रभाग रचना ही आहे तशी ठेवली पाहिजे। तर याच अनुषंगाने आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना भेटलो आणि खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांची या दरम्यान चर्चा झालेली आहे। तर याच्या कायदेशीर बाबींनी प्रशासनाने सगळ्या काही त्यांच्या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये जे काही आहे, कारण ही रचना जनतेच्या आणि बाकीच्या सर्व दृष्टीने ही निवडणुका पार पडतील, व्यवस्थितरित्या पार पडतील अशा पद्धतीची अपेक्षा ठेवून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलेलो आहे। आमचे आता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असो त्यामध्ये ह्या निवडणुकामध्ये कुठलीच प्रभाग वाढलेले नाही, नगरसेवकांची संख्या वाढलेली नाही। त्यामुळे आमची एक मागणी आहे की या प्रभाग रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो हा धोका आम्हाला टाळण्यासाठी आम्ही संबंधित कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की प्रभाग रचना न वाढल्यामुळं, उमेदवाराची संख्या न वाढल्यामुळं जैसे ती परिस्थिती ठेवण्यात यावी ही आम्ही त्या संबंधित कायदेशीररित्या आम्ही पत्र एक दिलेलं आहे। अशाच सडेतोड राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी स्टार इंडिया 1 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सर्व अपडेट्स मिळवा।